हरिओम. अध्यात्म रामायण अरण्यकांड सर्ग 9. प्रवचन क्रमांक 72. कबंध उद्धार. जटायूच्या सायुज्य मुक्तीनंतर श्री रामप्रभू आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेत घेत पुढील एका अरण्यात पोहोचले. तेथे त्यांनी एक महाविलक्षण आणि अद्भुत आकाराचा राक्षस पाहिला. त्या राक्षसाला वक्षस्थलावर मुख होते, पाय नव्हते, डोळे नव्हते, परंतु त्याला खूप लांब बाहू होते. त्या बाहूच्या कक्षेमध्ये जे कोणी प्राणी येतील त्यांना पकडून तो त्याचा उदरनिर्वाह करत असे. तेथे आलेले रामप्रभू आणि लक्ष्मण त्या राक्षसाच्या बाहूंच्या कक्षेत आले होते. हे लक्षात आल्यावर रामप्रभू लक्ष्मणाला म्हणाले, लक्ष्मणा, आपण या राक्षसाच्या बाहूमध्ये फसलो आहोत. हा आपल्याला आता खाल्ल्याशिवाय राहणार नाही. त्यावर लक्ष्मणाने सुचविल्याप्रमाणे रामप्रभूने त्याचा एक बाहू छाटला आणि नंतर लक्ष्मणानेही त्वरित त्याचा दुसरा बाहू छाटला. आपले दोन्ही बाहू छाटले गेल्याचे पाहून त्या राक्षसाला मोठे नवल वाटले. त्याने त्या द्वयबंधूंना विचारले, माझे बाहू छाटणारे आपण आहात तरी कोण? त्यावर रामप्रभूने त्याला सांगितले की ते राजा दशरथाचे पुत्र आहेत. हा लक्ष्मण त्यांचा भाऊ आहे आणि त्यांची भार्या सीता हिचे हरण केले गेले आहे. तिचा शोध घेत ते दोघे या अरण्यात पोहोचले आहेत आणि मग त्याने त्या राक्षसाला त्याचा परिचय करून दे असे सांगितले. आपण रामप्रभूंच्या सान्निध्यात आहोत असे समजल्यावर तो राक्षस फार खुश झाला. त्याने त्याचा परिचय करून दिला. त्याचे नाव कबंध. पूर्वी तो एक रूपसंपन्न, तारुण्याचा गर्व करणारा गंधर्व राजा होता. सुंदर स्त्रियांना आकर्षित करून तो सर्वत्र स्वैराचार करत असे. परंतु एक दिवस अष्टावक्र मुनींना पाहून तो कुत्सितपणे हसला. त्यावेळी त्या ऋषीने त्याला शाप दिला की दुर्बुद्धीच्या गंधर्वा, तू राक्षस होशील. त्याच क्षणी मी राक्षस झालो. त्यावेळी मी त्यांना शरण गेलो आणि उशाप मागितला. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की त्रेतायुगात दशरथाचे पुत्र होऊन नारायण तुझ्याजवळ येतील आणि ते तुझे दोन्ही भाऊ छाटतील. त्यावेळी तू शापामधून मुक्त होशील. कबंध पुढे सांगू लागला, एकदा मी क्रोधित होऊन इंद्रावर धावून गेलो. त्यावेळी इंद्राने माझ्या मस्तकावर वज्राचा तडाखा दिला. त्याबरोबर माझे मस्तक आणि पाय माझ्या पोटामध्ये घुसले आणि मला हे असे विचित्र रूप प्राप्त झाले. परंतु मला पूर्वी ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे मरण आले नाही. त्यामुळे इंद्राने ब्रह्मदेवाच्या वराला बाधा येऊ नये म्हणून मला वर दिला की मला वक्षस्थलावर मुख प्राप्त होईल आणि माझे बाहू खूप लांब होतील. या योगे मला हाताने भक्ष सापडून मी जीवित राहिलो. यानंतर कबंध रामप्रभू आणि लक्ष्मण यांना विनंती करत म्हणाला, हे रघुकुल श्रेष्ठानो, आता आपण मला एका खड्ड्यात इंधन आणि लाकडे घालून टाका आणि अग्नी द्या. त्यायोगे अष्टावक्र मुनीने मला दिलेल्या उशापायोगे मला पुन्हा गंधर्व रूप प्राप्त होईल. त्याच्या या विनंतीला मान देऊन रामप्रभू आणि लक्ष्मण यांनी तसे केले. त्याबरोबर अग्नीने शुद्ध पवित्र होऊन तो कबंध चित्रविचित्र राक्षस पूर्ववत गंधर्वाचे मदनसुंदर रूप घेऊन अलंकार विभूषित होऊन त्या खड्ड्याबाहेर आला. खड्ड्याबाहेर आल्यावर कबंधाने रामप्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्या आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची त्याने स्तुती केली. ही स्तुती याआधी अन्य प्रसंगी अशाच अन्य जणांनी केल्याप्रमाणेच आहे. यामुळे येथे मी ते सांगत नाही. फक्त एकच महत्त्वाचे आहे तेवढे सांगतो. यदास्मिन् स्थूल रूपे ते मनः संधार्यते नरैः अनायासेन मुक्ती स्यादतोऽन्यन्निहि किंचिन. मानवांचे जर केवळ तुमच्या या स्थूल रूपावर मन एकाग्र केले
तर त्यांना मुक्ती सहज प्राप्त होते. अशा प्रकारे मुक्त झाल्यावर या विश्वात आणखी काही जाणायचे शिल्लक राहत नाही. ध्यान, समाधी, दर्शन, मुक्ती याचे ज्ञानी यांनीच विनाकारण अवडंबर केले आहे, जेणेकरून सर्वसामान्याने या वाटेला जाऊ नये आणि कायमकरिता त्यांची सेवा करत अमुक्त राहावे. याकरिता अध्यात्म रामायण यावर प्रकाश टाकत आहे. रामप्रभू किंवा कोणत्याही जडदृश्यावर एकचित्त व्हा. तुम्ही आपोआप जडामधून सूक्ष्मात प्रवेश कराल आणि यथाकाळी मुक्त व्हाल. कबंध पुढे म्हणाला, येथून समोरच एका आश्रमात शबरी राहते. ती तुमची भक्त आहे. ती तुम्हाला सीतेबद्दल सर्व सांगेल. असे म्हणून कबंधाने विष्णुलोकी गमन केले. येथे कबंध राक्षसाची गोष्ट सांगितली आहे. त्यासंबंधी एक विचार. उपनिषदे, पुराणे, महाभारत, रामायण, अन्य अनेकानेक पौराणिक ग्रंथ यामधून अशा अनेक उपकथा सांगितलेल्या आहेत. अशा उपकथांमधून अनेक रंजक, चित्रविचित्र, विनोदी पात्रे रंगविलेली आहेत. यामधून काही बोध घेण्याचा प्रयत्न निश्चितच होता. माझ्या मते या अशा कथा सांगण्यामध्ये आणखी काही हेतू साध्य होत असे. मूळ कथानक वाचताना ऐकताना कंटाळवाणे होऊ नये, मधूनच थोडा विरंगुळा मिळावा, थोडी करमणूक व्हावी असाही हेतू यात असावा. यामुळे अशा उपकथा वाचाव्या, ऐकाव्या, परंतु त्यामधून मुद्दामहून तत्त्व शोधण्याचा, मूळ कथानकाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करू नये. हरिओम.